इथे पुढे काय मला नक्की माहित नाही, अजून नारळ पण आम्ही फोडलं नाही. बघूया आज जाऊन काय काय नाही. संगम आहे अजून दत्त मंदिराला एक तिकडे वेगळं जायचं आहे. देवगिरी हार वगैरे विकायला साईडलाच बसून आत एंट्री आहे. इथून आत एंट्री आहे. हे जण कशाला थांबलं इथं नाही. आता आपण आत दर्शन घेऊया, एंट्री घेऊया. हे आहे दर्शनाची रांग. तर आपल्या इथं पण देव आहे. देवाचं वर काय नेलंय, श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची. हे दर्शन करून जाऊया. तर तिकडे फोन तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण तिथं फोन अलाउड नाही व्हिडिओ काढण्यास, फोटो काढण्यास, त्यामुळे दाखवू शकलो नाही. तिथं पण दर्शन घेऊन जाऊया. हे आहे श्री दत्त. चला आता बाहेर जायचं. इथून आहे आकडेश्वर मंदिर. तिथंच आहे आखडेश्वर मंदिर. तर आता तुम्ही बघू शकता असं आहे. त्याला 2-3 राऊंड मारतील आणि मग खाली जायचं. वगैरे घेऊन इथून परत इकडे चालू, जिथून एंट्री केलं परत इथं चालू. इथं होतं मग अशी. इथं पण मंदिर आहे बारका छोटासा. मला वाटतं बजरंगबली. नारळ तिथं फोडायचं आहे. थोडं सगळं फेरे मारून. इथून काय भारी दिसते नदी. वाव, एक नंबर. तो माणूस काय जाऊन पाहून आला वाटतं त्या तिथे आले. मागे 1-2-3 फोटो वगैरे काढून घेतलो. तर चाललो तिकडं पुढं गाडीकडे जायचं आहे. तिथं पुढं अजून दत्त मंदिराला जायचं आहे. तिकडं मुख्य मंदिर वेगळं आहे. तिथून पुढे जायचं. आणि हे फोटो काढून घ्यायला ते दोघं. काढून घेऊ, एन्जॉय करू दे मस्त. माझं नारळ पण त्या ह्याच्याकडे आहे, राकेशकडे. घेऊन येतो आपलं आपण. मागाशी फोटो काढताना त्याच्याकडे दिलं, अजून पण त्याच्याकडेच आहे. आपलं सगळं दर्शन वगैरे झालं. आता चालू आहे गाडीकडे. पुढच्या स्पॉटला जायचं आहे आता लवकर. आता वाजलेत 4:30. परत लवकर जायचं आहे घरी. टाईम झालं आहे. आम्ही यायला जरा किती 11ला निघालो आहे. आम्ही लय स्लो आलो येताना. मग आता जरा दर्शन फास्ट करायला पाहिजे. घेतलं तर झालं आहे. आता पुढच्या स्पॉटला जायचं लवकर. मग त्याच्यानंतर परत अक्कलकोट आहे काय. मग सगळं करायला आहे आम्हाला कमीत कमी 7:30-8 वाजतील. त्यासाठी लवकर निघायचं. आला होता गाडीजवळ. आता जायचं पुढच्या स्पॉटला. पलीकडून जायला पाहिजे आपण. दिसतंय घ्यात नेटच याद ठेवायला पाहिजे. त्या पिशवी वगैरे काय आणलं नाही. तर मला नक्की माहीत नव्हतं पुढं कुठं जायचं. मला वाटलं होतं डायरेक्ट दत्त मंदिराला जायचं होतं, पण नाही. इथे कुठलं तर मंदिर आहे म्हणून वेगळं, तिकडं चाललं जवळच आहे म्हणून गाडी तिथंच आहे. पण ही आपली ड्रीम कार फॉर्च्युनर. एक दिवशी नक्की घेणार याला. नक्की म्हणजे नक्की. ह्याच्यासाठीच तर मेहनत चालू आहे एवढं. सगळ्या गाडीमध्ये फेवरेट गाडी आहे माझी. तर जायचं काय मला ते पण नक्की माहीत नाही. चालले म्हणून मागं चाललोय नसते मी. तुम्ही बघू शकता मगाशी तुम्हाला दाखवलं ते हनुमान मूर्ती किती मोठा आहे. इथून पण लांबून दिसाले. इकडं कुठं जायचं आहे असलं चिखलातून जायचं. पूर्ण चिखल आहे. आपला नंदुरबार आहे यापेक्षा अजून. चुकून जर पायात पडला माझं पॅन्ट सगळं रावलं. या हे मेन गेट भारी एवढंच काय कळत नाही. भस्माचा डोंगर. हे कुठला डोंगर आहे? भस्माचा डोंगर पहिल्यांदा बघतोय मी. आणि नाव पण पहिल्यांदा ऐकतोय मी. ना नीट चालतं पण ये नाही इथनं. आणि हे झोपडपट्टी तेवढंच. इकडं पण आहे माझं. बाहेर यांचं घर तेवढंच छोटंसं. आलो इकडं चिखलातून बाहेर. तर इकडं आहे भस्माचा डोंगर. हे कसला डोंगर आहे माहीत नाही. हे पूर्ण चिखल आहे इकडंपर्यंत. ह्यातूनच चालू येताना आत्ता. आणि ते पूर्ण तिथं झोपडपट्टी ते आहे. मग ती गेट आहे बारकं आत येण्यासाठी. हे आहे म्हण भस्माचं डोंगर मंदिर. कृपा हे चप्पल बाहेर काढण्यासाठी. हे का नाही कुठलं आहे इथं मला काय समजेनं झालं आहे. ह्यानी म्हणते हेच आहे. हे पाणी हे काय पावसाळ्यात तसंच होतं आहे काय ते.
आणि तिथे कुठलं साईबाबा आहे का पण मला काय कळेना. ते पूर्ण दगड आहे आणि त्याच्या खाली पाणी. अजून जर पाऊस पडले झाला. मूर्ती लिहिवले ते परशुराम मंदिर आहे वाटतं. हे लिहिलं आहे तिथे बोर्डवर. हेच आहे वाटतं भस्माचा डोंगर. चिखलातूनच पलीकडे जावं लागेल. मग अशी दाखवलेली होतं झोपडपट्टी. हे बरे तेवढेच बारकी बारकी. ही एक आहे, इथे एक आहे, तिथे पुढे 2-3 आहेत असं. आणि हे बारकं मेन गेट इकडे जाण्यासाठी आत. मूर्ती स्पष्ट दिसते इथून. तिथे हाईट आहे काय. झूम करतो बघू दिसतील का अजून जरा. वाव किती मोठं दिसतंय काय. एवढं काही क्लिअर दिसत नाही इथून पण दिसतंय बऱ्यापैकी. पण मोठं आहे खूप. तिथून एवढं जर लांबून काय तेवढं मोठं दिसणार नाही पण जवळ गेल्यावर लय मोठं दिसतंय. तर आपली गाडी आली आता आपण बसायचं. बसलं की थोडं 2-3 गेले जायचं. दत्त मंदिराकडे तर पूर्ण गर्दी आहे सगळीकडे. लय गर्दी आहे. तरी आहे बऱ्यापैकी. रस्ता वगैरे भेटते. हे काय काय खायला वगैरे काही घेत नाही इथं. पण जे पुढे जे गँग दिसते ना, ह्यो माणूस, ह्यो तो राकेश आणि त्याच्या साईडचा आणि त्याच्या पुढचा माणूस, हे सगळे आपलेच आहेत. ते म्हणजे आपल्याच एर्टिगामध्ये आलेले 4 जण डोनच आहेत आणि मी आणि राकेश नंदुरचा आणि ते ड्रायव्हर नंदुरचा. अजून टेम्पल पुढं आहे वाटतं. लय दिवस झालं मी पण आलं नाही. मग जायचं सावकाश सावकाश. तरी थोडंफार गर्दी आहे. मला वाटतं आज बाजार आहे म्हणून एवढी गर्दी आहे. कारण बाजार भाजीपाला सोडून काय दिसेनाच येते. बहुतेक बाजार नाही 100% बाजारच आहे. वगैरे इकडे खेळणी आहे आणि इकडे भाजीपाला आहे. इथे जवळ आले वाटतं. हे आहे मेन गेट आहे असं वाटतंय मला. नक्की माहिती नाही. तीच आहे श्री दत्त लिहिलं मेन गेट आहे. आता वाटतं मंदिराचं. इकडे काय गर्दी नाही. तिकडे बाजारच होतं त्यामुळे एवढं गर्दी होती. इकडे काय नाही गर्दी. इकडे कुठं चालले त्याने. प्रसाद घ्यायला आहेत का काय. ते प्रसादच घ्यायला आहेत त्याने. आपण काय घेत नाही तसं काय. दरवाजा एवढंच बारकी खोली घ्यायचं वर. इकडे आता हे आहे टेम्पल. इथून खाली जाते रस्ता. इथं पुढनं वळायचं आहे. इथनं जातं खाली आहे टेम्पल. पायरी खाली जाण्यासाठी. इकडं मंदिर आहे आता. हा मंदिरच आहे आत. खूप हाईट आहे वरती. खाली निवासस्थान आहे वाटतं. हे टेम्पल पूर्ण गर्दी आहे आत. आणि इकडं निवासचे लोक आहेत साईडला पूर्ण. काय दिसत नाही पण अजून बाहेर जाऊन दाखवावं लागतं. आणि इकडे काय भजन पण चालू आहे त्यांचं बारकं सावकाश. तिथं आत इथनं जायचं आहे वाटतं. इथूनच दर्शन वगैरे झालं. आता निघालो. ह्याला पूर्ण एक राऊंड मारायचं असतं पण मारलं नाही. तसंच निघालो कारण गर्दी आहे. इथं आहे मेन दर्शन घ्यायचं. तिथं इथून बाहेर जायचं आपण. बाहेर निघण्यासाठी पण थोडंफार गर्दी आहे. दर्शन वगैरे घेतलं दत्त मंदिरमध्ये. आता चाललो आहे अक्कलकोटला.